इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्ती नाहीत, निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघं भाऊ खंबीर, मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंची माध्यमांना प्रतिक्रिया। बिहारमध्ये त्यांनी घोळ घातला, स्थानिक स्वराज्य संस्थेत व्हीव्हीपॅट काढून टाकून अपारदर्शकता आणली, बिहारमधील मतदार यादीवरून उद्धव ठाकरेंची टीका। महादेवी हत्येबाबत उद्या मुंबईत महाधिवक्ता, नांदेडी मठाचे वकील आणि वदताराचे वकील यांच्यात बैठक होणार। या बैठकीमध्ये सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा पक्का मसुदा तयार केला जाणार। राज्यातील कबूतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। काल झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि राज्य सरकारच्या बदललेल्या भूमिकेवर सुनावणीला महत्त्व प्राप्त। कालच्या गोंधळानंतर कबूतरखान्याजवळ पोलीस बंदोबस्त कायम। खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त कबूतरखान्याचा परिसर हा ताडपत्रीनं झाकण्यात आला। बोरिवली रेल्वे स्टेशनवर एकाच दिवशी 300 टीसींकडून कारवाई, 5100 प्रवाशांकडून 13,50,000 रुपयांचा दंड वसूल। ठाण्यातील घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना उद्या रात्री 12 ते सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी। कायमुख घाट रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम केलं जाणार असून या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी निर्णय। गणेशोत्सवाच्या तयारीसाठी मुंबई पोलीस सतर्क, मंडळांना कडक सुरक्षा करण्याच्या सूचना। प्रत्येक मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना सनातन संस्थेनं पाठवली 10 कोटींची मानहानीची नोटीस। सनातन संस्थेला दहशतवादी म्हटल्यामुळे नोटीस पाठवल्याची माहिती। ओबीसी मुख्यधारेत आल्याशिवाय भारत प्रगत होऊ शकत नाही, ओबीसी अधिवेशनात फडणवीसांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुराणींचा काँग्रेसमध्ये प्रवेश। अजित पवारांच्या बीड दौऱ्यादरम्यान शेतकरी नेते आणि छावा संघटनेतील कार्यकर्ते नजरकैदेत होते। छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांचे गंभीर आरोप। चित्रपट पाहिल्याशिवाय त्यावर टीका करणं योग्य नाही, खालिद का शिवाजी चित्रपटाचे दिग्दर्शक राज मोरेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशांकडे अनेक अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष, सामान्य प्रशासन विभागाची नोटीस तर अधिकारी मंत्र्यांच्या कार्यालयातच मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश मिळूनही कानाडोळा। 6 मंत्र्यांची कार्यालय खासगी सचिवांविना सुरू, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई तर राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील आणि छगन भुजबळ यांना खासगी सचिव अद्यापही दिलेले नाहीत। अबू सालेमला माफी देत सुटकेच्या मागणीला सरकारचा विरोध, नाशिक कारागृह अधीक्षकांचा हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर। शुक्रवारपर्यंत राज्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज। रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय। मुंबई नागपूर ते मुंबई पुणे या दरम्यान विशेष प्रवासी गाड्या चालवल्या जाणार। रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या, नागपूर, कोल्हापूर आणि मडगाव या मार्गावर 18 विशेष रेल्वे धावणार। कोल्हापूरकरांचं एकदा ठरलं की ठरलं, रोहित पवारांची एक्स पोस्ट। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित लढा दिला, हाच एकोपा टिकवून महाराष्ट्र द्रोह्यांचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल, अशा आशयाची पोस्ट। दौंड तालुक्यात यवतमधील 100% जमावबंदी उठवली, त्यानंतर यवत पोलीस ठाण्यात शांतता बैठकीचं आयोजन। पुण्यातील कोथरूड परिसरातल्या MIT कॉलेज बाहेर 2 गटांमध्ये हाणामारी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खालिद का शिवाजी चित्रपटाच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शनं, चित्रपटातून तथ्यहीन माहिती दिली जात असल्याचा आरोप। पुण्यात मानाचे गणपती आणि इतर गणेश मंडळ असा विसर्जन मिरवणुकीचा वाद, याच वादातून कसबा पेठेत असणाऱ्या गणेश मंडळांची फ्लेक्सबाजी।
पुणे विमानतळावर पुण्याहून भुवनेश्वरला जाणाऱ्या विमानाला पक्षी धडकल्यानं उड्डाण रद्द. शिर्डीजवळच्या हॉटेल कल्पदीप रेस्टॉरंटच्या मालकावर 15 ते 20 अज्ञात तरुणांचा हल्ला, मारहाण आणि तोडफोड, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात. कोरोना काळात बनावट कंपनीच्या माध्यमातून नाशिक जिल्हा रुग्णालयात 12 कोटींचा घोटाळा, चौकशी समितीच्या तपासामध्ये घोटाळा झाल्याचं उघडकीस. नाफेडच्या माध्यमातून होत असलेल्या कांदा खरेदीत तफावत, नाशिक जिल्हा उपनिबंधक यांच्या पाहणीत 70% संस्थांच्या व्यवहारात तफावत. नाशिकच्या येवल्यातील भिंगारेमध्ये नवनाथ काळे वस्ती परिसरामध्ये भरदिवसा बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकच्या मालेगावातील 7 यात्रेकरू अजूनही संपर्कात नाहीत, नातेवाईकांकडून चिंता व्यक्त, प्रशासनानं संपर्क करून द्यावा, नातेवाईकांची मागणी. नाशिकच्या नांदगाव तालुक्यात माणिकपुंज इथे धरण ओव्हरफ्लो, नांदगाव शहर तसंच तालुक्यातील काही गावांचा पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला. बीड दौऱ्यात अजित पवारांची कंत्राटदाराला तंबी, इथला कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, चांगलं काम केलं नाही तर ब्लॅकलिस्टमध्ये टाकेन, तुम्ही माझ्या हाताखाली काम करत आहात, अजितदादांनी कंत्राटदाराला खडसावलं. माझ्याकडे जादूची कांडी नाही, तुम्ही सहकार्य करा नाहीतर मी जातो, अजित पवारांच्या बीडमधील वक्तव्याची चर्चा.